आता आपण खुनाचा शोध घेत आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की सर्व धागेदोरे माझ्या हाती जमवायला सुरुवात केली आहे. मग यापुढची पायरी काय असेल? फारच सोपी. मी त्या इन्स्पेक्टर सोबत त्या इटालियन भागामध्ये जाईन. तिथे फोटोमधली व्यक्ती कोण ते शोधेन आणि खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करेन. तुम्ही आमच्यासोबत येणार आहात का? मला तसं वाटत नाही. माझं मत असं आहे की आपण याची अखेर एकदम सोप्या पद्धतीनं लावू शकतो. मी नक्की सांगू शकत नाही, कारण हे सर्व काही अवलंबून आहे आपलं अजिबात नियंत्रण नसलेल्या एका गोष्टीवर. पण मी खूप आशावादी आहे. खरं तर 2 विरुद्ध 1 असा हा जुगाड आहे. मात्र तू आमच्यासोबत आलास तर मी तुला आरोपी तिथल्या तिथे पकडून देण्यासाठी मदत करू शकेन. इटालियन भागामध्ये? नाही, मला वाटतं तो जिथं पकडला जाण्याची शक्यता आहे त्याचा पत्ता चिस्विक मधला आहे. तू आज रात्री चिस्विकला माझ्यासोबत आलास तर लेस्ट्रेड, मी तुला वचन देतो की उद्या इटालियन भागामध्ये मी तुझ्यासोबत येईन. तसंच या उशिरामुळे काहीही नुकसान होणार नाही. आता थोडी झोप घेणं आपल्या सर्वांनाच आवश्यक आहे, कारण 11 वाजल्यानंतर आपल्याला बाहेर पडायचं आहे असं मी ठरवलंय. आपल्याला परत यायला सकाळ उजाडणार आहे. लेस्ट्रेड, तू आमच्याबरोबर जेवून सोफ्यावर आरामात पडू शकशील. दरम्यान वॉटसन, कृपया तू तातडीने तार पाठवायच्या संदेशवाहकाला जरा बोलून घेशील का? कारण मला एक तार पाठवायची आहे आणि ती लवकर जाणं फार महत्वाचं आहे. होम्सनं ती अख्खी संध्याकाळ आमच्या लाकडं साठवायच्या खोलीमध्ये रचून ठेवलेल्या जुन्या वर्तमानपत्राच्या फाईल चाळण्यात घालवली. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याची मुद्रा विजयी दिसत होती. पण आपल्या शोधाविषयी तो आम्हा दोघांपैकी कुणालाही काही बोलला नाही. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या गुंतागुंतीच्या प्रकरणामधील वेगवेगळ्या बाबींचा त्याने लावलेला छडा आणि त्याची पद्धत मी प्रगतीच्या प्रत्येक पायरीनुसार नोंदवून घेत होतो. तथापि मला अद्यापही आमचा नक्की उद्देश काय आहे हे समजलं नव्हतं. मात्र हा भयंकर गुन्हेगार उरलेल्या 2 पैकी एका पुतळ्यावर हल्ला करणार याचा अंदाज होम्सनं बांधला असल्यानं माझ्या लक्षात आलं. त्यापैकी एक पुतळा चिस्विकला असल्याचं मला आठवलं. आमच्या प्रवासाचा उद्देश त्या गुन्हेगाराला रंगेहात पकडणं हाच होता, त्याबद्दल काही संशयच नव्हता. माझ्या मित्रानं धूर्तपणानं सायन दैनिकामध्ये चुकीची बातमी देऊन या चोराला मनमानी करायची जणू मुभाच दिली होती आणि काफील केलं होतं. त्याबद्दल मला माझ्या मित्राचं खूप कौतुक वाटतं. होम्सनं जेव्हा माझं रिव्हॉल्वर सोबत घ्यायला सुचवलं तेव्हा मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. त्यानं स्वतःचं आवडतं शस्त्र म्हणजे त्याच्या चामड्याचा चाबूकही सोबत घेतला. 11 वाजता आमच्या दाराशी 4 चाकी गाडी उभी होती. त्यातून आम्ही हॅमरस्मिथ पुलाच्या पलीकडल्या भागामधील एका ठिकाणी गेलो. इथे ड्रायव्हरला वाट पाहत थांबायला सांगण्यात आलं. थोडंसं चालत गेल्यावर आम्ही एक निर्जन रस्त्यावर पोहोचलो. इथे दोन्ही बाजूंना अनेक सुंदर घरं आपापल्या स्वतंत्र वाडीत वसलेली होती. रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडामध्ये आम्ही एका बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लॅब्रन व्हिला हे नाव वाचलं. घरातले कुटुंबीय बहुतेक झोपाय गेले असावेत, कारण बागेच्या वाटेवर अंधुक प्रकाश टाकणारा मुख्य प्रवेशद्वाराजवळचा एक मिणमिणता दिवा सोडल्यास इतरत्र सर्वत्र अंधार होता. बंगला आणि रस्त्यामध्ये एक लाकडी कुंपण होतं. त्याच्या आतल्या बाजूला पूर्ण काळोख होता. आम्ही तिथेच दबा धरून बसलो. बराच वेळ वाट पाहावी लागणार असं वाटतंय, होम्स कुजबुजला. पाऊस पडतो ही एक नशिबाचीच कृपा. वेळ घालवण्यासाठी धूम्रपान करण्यासाठीही इथून आपण हलू शकत नाही. तसंही बघायला गेलं तर आपण इतका त्रास घेतल्यानंतर आपल्या हाती काही गवसण्याची संधी 2 मधून 1 इतकीच आहे. पण होम्सला वाटलं तितका वेळ आम्हाला टिहाळणी करावी लागली नाही. आमचं वाट पाहणं अचानक एकदम वेगळ्याच पद्धतीनं संपून गेलं. क्षणभरामध्ये आम्हाला कसलीही चाहूल न लागता बागेचं प्रवेशद्वार उघडलं आणि तिथून एक चपळ काळी आकृती एखाद्या माकडासारखी झरझर चालत बागेच्या रस्त्याकडे जाताना दिसली. दरवाजामधून पडलेल्या त्या प्रकाशामधून ती आकृती पुढे जाताना आणि घरच्या काळोखामध्ये गायब होताना आम्ही पाहिली. बराच वेळ पूर्ण शांतता होती. आम्ही आमचे श्वास रोखून थांबलो होतो. नंतर आमच्या कानांना एक हळूवार कुई कुई असा आवाज ऐकू आला. कोणीतरी खिडकी उघडली जात होती. मग तीही खिडकीचा आवाज थांबला. परत एक वार नीरव शांतता पसरली. तो माणूस नक्की घरामध्ये इकडे तिकडे फिरत होता. आम्हाला अचानक आतमध्ये कंदिलाचा उजेड दिसला. तो जो काही करत होता, शोधत होता, ते तिथं नव्हतं म्हणून त्यानं दुसरीकडे उजेड टाकून पाहिला.
नंतर परत आणखी दुसरीकडे उजेड टाकला. आपण त्या उघड्या खिडकीजवळ जाऊ आणि त्यानं बाहेर उडी मारली की त्याला ताब्यात घेऊ, लेस्टेड कुजबुजला. पण आम्ही काही हालचाल करायच्या आधीच तो माणूस परत बाहेर आला होता. तो पुन्हा त्या दिव्याच्या प्रकाशामधून जात असताना त्यानं हातामध्ये काहीतरी पांढरं धरलेलं असल्याला आम्हाला दिसलं. त्यानं गुपचूप इकडे तिकडे नजर टाकली. नंतर तो आमच्याकडे पाठ करून उभा राहिला. हातातलं ओझं त्यानं खाली ठेवलं आणि नंतर लगेच आम्हाला एका हातोड्याचा खट आणि पाठोपाठ खळ असा आवाज ऐकू आला. तो माणूस स्वतःच्या कामामध्ये इतका गुंगून गेला होता की आम्ही हिरवळीवरून चालत येत असल्याची त्याला चाहूल देखील लागली नाही. एखाद्या चित्त्यासारखी होम्सनं त्याच्या पाठीमागून झडप घातली आणि मग लेस्ट्रेडनं ताबडतोब त्याचे दोन्ही हात पकडून त्याला बेड्या घातल्या. त्यानं आमच्याकडे पाहिल्यावर मला त्याचा कुरूप, गलिच्छ, निस्तेज आणि वेडा वाकडा चिडका चेहरा आमच्याकडे रागारागानं बघत असलेला दिसला. हाच तो आम्हाला मिळालेल्या फोटोमधला माणूस हे मला समजलं. पण होम्सचं लक्ष आमच्या कैद्याकडं नव्हतं. उंबरठ्यापाशी बसून त्या माणसानं घरामधून उचलून आणलेल्या वस्तूचं अतिशय बारकाईने निरीक्षण करण्यामध्ये गुंतला होता. हा देखील आम्ही सकाळी पाहिला होता तसाच नेपोलियनचा अर्धपुतळा होता आणि त्याचे तसेच तुकडे झाले होते. होम्सनं प्रत्येक तुकडा उजेडाखाली धरून काळजीपूर्वक पाहिलं, पण तो प्लास्टरच्या त्या इतर तुकड्यासारखा होता. त्याचं हे निरीक्षण संपत असताना दिवाणखान्यामध्ये दिवे लागले. दरवाजा उघडला आणि सदरा व विचार परिधान केलेली उत्साही गोब्रा घरमालक बाहेर आला. मिस्टर जोशिया ब्राऊन, बरोबर ना? होम्स म्हणाला. होय सर. आणि तुम्ही खात्रीने मिस्टर शर्लॉक होम्स आहात ना? तुम्ही जलद संदेशवाहकाकडून पाठवलेली तार मला मिळाली. तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच मी तंतोतंत केलं. प्रत्येक दरवाजा आम्ही आतून बंद करून घेतलाय आणि काय घडतं याची वाट पाहत राहिलो. तुम्ही या हरामखोराला पकडलेलं बघून बरं वाटते. तुम्ही आतमध्ये येऊन जरा काही चहा नाश्ता घ्यावा. पण पकडलेल्या माणसाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लेस्ट्रेड फारच अधीर होता. म्हणून काही मिनिटातच आमची गाडी बोलवली गेली आणि आम्ही चौघजण लंडनकडे परत निघालो. आमच्या कैद्याने एक शब्द देखील उच्चारला नाही. मात्र आपल्या केसांच्या झिपऱ्यामधून आमच्याकडे तो चिडक्या नजरेने सतत बघत होता. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर आम्हाला एवढं समजलं की तपासणी केल्यावर त्याच्यापाशी थोडेफार शिलिंग आणि मुठीवर रक्ताचे ताजे डाग असलेला एक लांबलचक सुरा एवढंच सामान मिळालं. हे ठीक आहे, लेस्ट्रेड आम्ही निघत असताना म्हणाला. आमचा इन्स्पेक्टर या सर्व लोकांना ओळखतो आणि तो याचं नाव नक्कीच सांगेल. माफिया संबंध असलेलं माझं गृहीतक बरोबर ठरलं हे तुम्हाला समजेलच. पण तरीही मी तुमचा अतिशय आभारी आहे मिस्टर होम्स. ज्या निष्णातपणे तुम्ही त्याला आपल्या ताब्यात घेतलंय त्याला खरंच तोड नाही. मात्र मला हे सगळं व्यवस्थित समजलेलं नाही. मला वाटतं आता आणखी काही समजावत वगैरे बसायला खूप उशीर झालेला आहे, होम्स म्हणाला. त्याखेरीज अजून 1-2 तपशील असे आहेत जे अद्याप पूर्ण मिळालेले नाहीत. अशा काही प्रकरणामध्ये शेवटपर्यंत काम करणं फायद्याचंच ठरतं. तू उद्या 6 वाजता माझ्या घरी आलास तर मला वाटतं या अख्ख्या भानगडीचं संपूर्ण आकलन अजूनही तुला झालेलं नाही हे मी तुला दाखवून देऊ शकेल. या खुलाशामुळे ही घटना गुन्ह्याच्या इतिहासामधील एकदम अस्सल ठरणार आहे. वॉटसन, मी कधी काळी तुला माझ्या या छोट्या कामगिरीच्या लेखांकित करायची परवानगी दिलीस तर तुझी पानं या नेपोलियन्सच्या अर्धपुतळ्याच्या अनोख्या साहसानं चांगलीच रंगवशील हे मला आत्तापासून दिसतंय. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लेस्ट्रेड आम्हाला भेटला तेव्हा त्यानं संबंधित कैद्याबद्दल आम्हाला बरीच माहिती दिली. त्याचं नाव आधी सांगितलं ते म्हणजे बेपो होतं. इटालियन वस्तीत तो वाया गेलेला म्हणून सगळ्यांना ठाऊक होता. कधी काळी तो एक कुशल मूर्तिकार होता आणि प्रामाणिकपणे काम करून पैसे कमवायचा. मात्र नंतर तो वाईट मार्गाला लागला आणि आतापर्यंत 2दा तुरुंगात जाऊन आला होता. एकदा कसल्या तरी छोट्या चोरीपायी आणि एकदा आम्ही आधीच ऐकलं होतं त्याप्रमाणे एका देशबांधवाला चाकू मारण्यापायी तो व्यवस्थित इंग्लिश बोलू शकत होता. त्यानं हे अर्धपुतळे फोडण्यामागचं कारण अद्यापही समजलं नव्हतं. या विषयावरच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर द्यायला त्यानं स्पष्ट नकार दिला होता. हे सगळे पुतळे त्यानं स्वतःच्या हातानं घडवल्याचं पोलिसांना माहीत होतं, कारण गेल्डर अँड कंपनीमध्ये तो याच पद्धतीनं काम पूर्वी करत असे. ही सगळी माहिती होम्सनं बारकाईनं लक्ष देऊन ऐकली. मात्र मी त्याला चांगलाच ओळखत असल्याने त्याचे लक्ष भलतीकडेच असल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. त्याच्या या नेहमीच्या मुखोट्यामागचा अस्वस्थपणा आणि त्याची अपेक्षा याची गुंतागुंत मला जाणवत होती. अखेर तो खुर्चीमध्ये टेकून बसला
आणि त्याचे डोळे चमकले. दरवाजावर घंटी ऐकू आली. मिनिटभरानंतर आम्हाला जिन्याच्या पायऱ्यावर पावलांचे आवाज ऐकू आले. एक म्हातारासा लाल चेहऱ्याचा आणि करड्या रंगाचे कल्ले असलेला माणूस आत आला. त्याच्या उजव्या हातात असलेल्या जुन्या पद्धतीची मखमली पिशवी त्यानं टेबलावर ठेवली. शेरलॉक होम्स आहेत का? त्यानं विचारलं. झुकून अभिवादन करून माझा मित्र हसला. रीडिंगचे मिस्टर सँडफोर्ड्स बरोबर? तो म्हणाला, होय सर. मला वाटतं मला थोडा उशीर झाला, पण रेल्वेची काहीतरी गडबड होती. तुम्ही माझ्याकडे असलेल्या पुतळ्याबद्दल लिहिलं होतं. अगदी बरोबर. मी तुमचं पत्र आणलंय. तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला डेव्हिडच्या नेपोलियनची प्रतिकृती हवी आहे आणि माझ्याकडे असलेल्या पुतळ्यासाठी तुम्ही 10 पाऊंड किंमत द्यायला तयार आहात. हे बरोबर आहे? अर्थातच, होम्स उत्तरला. मला तुमच्या या पत्राचं फार आश्चर्य वाटलं, कारण मुळातच माझ्याकडे अशी वस्तू आहे हे तुम्हाला कसं समजलं असावं याची मी कल्पनाच करू शकत नाही. होम्स म्हणाला, अर्थातच तुम्हाला आश्चर्य वाटलंच असणार, पण त्याचं स्पष्टीकरण फार सोपं आहे. हॉर्डिंग ब्रदर्सचे दुकान मिस्टर हॉर्डिंग्स यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या जवळची शेवटची प्रतिकृती तुम्हाला विकली आहे. त्यांनीच मला तुमचा पत्ता दिला. अच्छा, असं होय? पण मी यासाठी किती पैसे दिले त्यांनी तुम्हाला सांगितलं का? नाही, त्यांनी सांगितलं नाही. हे बघा, मी फार श्रीमंत नसलो तरी प्रामाणिक मनुष्य आहे. मी या पुतळ्यासाठी निव्वळ 15 शिलिंग दिले आहेत. त्यामुळे तुमच्याकडून 10 पाऊंड घेण्याआधी तुम्हाला हे माहीत असायला हवं असं मला वाटतं. मला माहीत आहे की ही शंका तुमच्या प्रामाणिक मनात येणार आणि ती रास्त आहे मिस्टर स्टॅनफोर्ड. तरी मी आधीच कबूल केलेल्या किमतीवर ठाम आहे. मिस्टर होम्स, ही तुमची दिलदारी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पुतळा माझ्यासोबत आणला आहे. त्यानं पिशवी उघडली. अखेर आम्ही एकदाचा तो टेबलावर ठेवलेला अखंड अर्ध पुतळा पाहिला. याआधी आम्ही तो पुतळा फक्त तुकड्या तुकड्यांनीच पाहिला होता. होम्सनं खिशामधून एक कागद आणि 10 पाऊंडची नोट काढून टेबलावर ठेवली. मिस्टर स्टॅनफोर्ड, तुम्ही कृपया या कागदावर या साक्षीदारांसमोर सही कराल का? त्यावर इतकंच लिहिले आहे की तुम्ही या पुतळ्याबाबतचे शक्य असलेले सर्व अधिकार मला देत आहात. मी अत्यंत सावध व चिकित्सक मनुष्य आहे आणि कोणतीही घटना नंतर कशा प्रकारे वळण घेईल हे आपण आता सांगू शकत नाही का? धन्यवाद मिस्टर स्टॅनफोर्ड. हे तुमचे पैसे आणि तुम्हाला देखील शुभ संध्या. तो निघून गेल्यावर होम्सच्या कृतीमुळे आमचं लक्ष त्याच्यावर खिळून राहिलं. त्यानं सर्वात आधी खणामधून एक स्वच्छ पांढरं कापड काढून टेबलावर अथरलं. मग त्यानं तो आताच विकत घेतलेला अर्धपुतळ्याच्या कापडाच्या मधोमध ठेवला. शेवटी त्यानं त्याचा चाबूक उचलला आणि नेपोलियनच्या डोक्यावर जोरात टोला हाणला. ते शिल्प मोडून त्याचे तुकडे झाले. होम्सनं उत्सुकतेनं वाकून ते विखुरलेले तुकडे बघायला लागला. पुढच्या क्षणी विजयाची आरोळी ठोकत त्यानं एक तुकडा उचलून धरला. त्याच्या लाडावर लावलेल्या बेदाण्याप्रमाणे एक गोल काळं काहीतरी अडकलेलं होतं. सभ्य गृहस्थ हो, तो ओरडला. सभ्य गृहस्थ हो, हा पहा, बोर्गियासचा काळा मोती. लेस्ट्रेड आणि मी क्षणभर स्तब्ध बसलो होतो. अचानक उत्स्फूर्तपणे आम्ही दोघांनी नाटकामधली एखादी गुंतागुंतीची समस्या सोडवल्यावर वाजवतात ना, तशा टाळ्या वाजवल्या. त्या ऐकून होम्सच्या निस्तेज गालावर रंग चढला आणि एखाद्या कुशल कलाकारानं प्रेक्षकांच्या टाळ्या झुकून स्वीकाराव्यात तसा त्यानं तो सन्मान स्वीकारला. आपल्या मित्राकडून व्यक्त झालेल्या आश्चर्यामुळे आणि कौतुकामुळे त्याला भरून आलं होतं. होय मित्रांनो, तो म्हणाला, जगामध्ये सध्या अस्तित्वात असलेला सर्वात प्रसिद्ध असा हा मोती. माझं नशीब चांगलं की माझ्या तर्काच्या कसोटीनुसार मला हा मोती डक्रे हॉटेलातल्या कोलोनच्या राजकुमाराच्या शयनगृहातून गायब झाल्यापासून तो या स्टेपनीच्या गेल्डर अँड कंपनीत बनवलेल्या 6 नेपोलियन्सच्या अर्धपुतळ्यापर्यंत कसा आला याचा माग काढता आला. लेस्ट्रेड, तुला आठवत असेल तो मोती हरवल्यानंतर किती हल्लाखोळ माजला होता आणि तो परत मिळवण्याचे लंडन पोलिसांचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. मी स्वतः त्या प्रकरणामध्ये सल्लागार होतो, पण मला देखील या प्रकरणाचा छडा लावता आला नव्हता. संशयाची सुई राजकन्येच्या सेविकेवर येत होती. ती इटालियन होती आणि तिचा एक भाऊ लंडनमध्ये होता. हे सिद्ध झालं होतं, पण आपापल्या त्या दोघांमध्ये कोणतेही संबंध लावण्यामध्ये अपयश आलं होतं. त्या सेविकेचं नाव लुक्रोतिया वेनुकी होतं आणि माझ्या मनामध्ये काहीही संशय नव्हता की 2 रात्रीपूर्वी खून झालेला तो पित्रो हिचाच भाऊ होता. मी जुन्या वर्तमानपत्रांच्या फाईलमध्ये या तारखांचा शोध घेत होतो तेव्हा मला समजलं की बेपोला कसल्या हिंसक घटनेसाठी अटक होण्याआधी 2 दिवसच हा मोती गायब झाला आहे.
ही अटक गेल्डर अँड कंपनीच्या कारखान्यामध्ये झाली आणि त्याच दरम्यान हे अर्धपुतळे घडवले जात होते. आता तुमच्या समोर या सर्व घटनांची सुस्पष्ट साखळी आहे. आता अर्थातच मला या घटना जशा उलगडत गेल्या आहेत त्या उलट्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे बघत आहात. तो मोती बेपोच्या ताब्यामध्ये होता. तो त्यानं पित्रोकडून चोरला असावा, किंवा तो पित्रोचा विश्वासू सहकारी असावा, किंवा तो पित्रो आणि त्याच्या बहिणीमधला संदेशवाहक असावा. नक्की काय आहे त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. मुख्य मुद्दा हाच की त्याच्याकडे तो मोती होता आणि त्याच्या मागे पोलीस लागले होते तेव्हा तो मोती त्याच्याजवळ होता. म्हणून तो काम करत असलेल्या त्या कारखान्यापर्यंत धावत आला, कारण त्याला माहीत होतं की पकडल्यावर आपली झडती होणार आहे आणि तो मोती त्याच्याजवळ सापडणार. त्याच्याकडे ही अनमोल वस्तू लपवण्यासाठी केवळ काही मिनिटं होती. पडवीमध्ये नेपोलियनचे प्लास्टरचे 6 पुतळे सुकवत ठेवलेले होते. त्यापैकी एक अजून ओलसर होता. कुशल मूर्तिकार असलेल्या बेपोनं क्षणभरात त्या ओल्या प्लास्टरमध्ये एक छिद्र बनवलं, मोती त्यात टाकला आणि थोडंफार इकडं तिकडं करून ते छिद्र परत बंद करून टाकलं. खरंच ती लपवण्याची विलक्षण जागा होती. कुणालाही शक्य होतं तिथं काही मिळालं नसतं, पण बेपोला वर्षभराची सजा सुनावली गेली आणि तोवर हे 6 अर्धपुतळे लंडनभर विखुरले आणि तो खजिना नक्की कोणत्या पुतळ्यात लपलाय हे त्यालाही माहीत नव्हतं. त्यासाठी ते पुतळे फोडून त्याला बघावं लागत होतं. अगदी पुतळा हलवून बघून सुद्धा त्याला काही समजलं नसतं, कारण ओल्या प्लास्टरमध्ये तो मोती कुठेतरी अडकून बसल्याची शक्यता जास्त होती. आणि खरोखरच तसं घडलंय. बेपो अजिबात निराश झाला नाही. एकाग्रतेनं आणि कौशल्याने तो ठाम निर्धारानं त्याचा शोध चालू ठेवत होता. गेल्डरमध्ये काम करत असलेल्या चुलत भावामार्फत त्याने हे अर्धपुतळे कुठल्या दुकानदाराने विकत घेतले आहे याची माहिती काढून घेतली. त्यानं मॉर्स हडसनकडे नोकरी मिळवली आणि तिथून 3 पुतळ्यांचा माग काढला. मोती त्यात नव्हता. नंतर कुठल्याही इटालियन नोकरदाराकडून त्याने इतर 3 पुतळे कुठे गेले आहेत ते शोधण्यात यश मिळवलं. पहिला हॉकरकडे होता. तिथे त्याचा सहकारी त्याचा पाठलाग करत आला. त्यानं मोती हरवल्याबद्दल बेपोला जबाबदार धरलं. नंतर दोघांमध्ये जी मारामारी झाली त्यामध्ये बेपोनं त्याला भोकसलं. तो जर त्याचा सहकारी होता तर त्याचा फोटो घेऊन हा का फिरत होता, मी विचारलं. होम्स म्हणाला, कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीकडे त्याची माहिती विचारण्यासाठी साधन म्हणून तेच स्पष्ट कारण आहे. तसंही या खुनानंतर माझा अंदाज होता की बेपो अजून उशीर करण्याऐवजी आपल्या हालचालींना वेगवान करेल. त्याची भीती होती की पोलिसांना लवकर आपलं रहस्य उलगडेल, म्हणून त्यानं घाई केली. अर्थातच त्याला हॉकर जवळच्या पुतळ्यामध्ये तो मोती मिळाला नाही. हे मला नक्की सांगता येत नव्हतं. मी तर तो नक्की मोतीच आहे या निष्कर्षावर सुद्धा आलो नव्हतो. मात्र तो काहीतरी शोधत होता हे स्पष्ट होतं, कारण त्यानं तो पुतळा घरापासून लांब रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड जिथे पडेल अशा बागेत नेऊन फोडला. हॉकर जवळ पुतळ्यामध्ये मोती असण्याचे पर्याय 3 पैकी 1 होते. मी तसं तुला सांगितलंही होतं. मोती आतमध्ये असण्याची शक्यता 2 विरुद्ध 1 होती. म्हणजे आज 2 अर्धपुतळे शिल्लक राहिले आणि तो सर्वात आधी लंडनच्या पुतळ्यामागे लागणार हे स्पष्ट होतं. एखादी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून मी घरातल्या लोकांना सावधगिरीची सूचना देऊन ठेवली होती. आपल्या सर्वांना समाधानकारक निष्पत्ती झाली त्यावेळी अर्थातच मला नक्की माहीत होतं की आपल्या बोर्गियाच्या मोत्याच्या मार्गावर आहोत. खून झालेल्या माणसाच्या नावामुळे दोन्ही घटनांमधील संबंध समोर आला. आता एकच अर्धपुतळा उरला होता रीडिंग मधला, आणि मोती नक्की त्यामध्ये असणार हे मी टाळलं. आणि आताच मी तुमच्या समोर तो पुतळा मालकाकडून विकत घेतला आहे आणि ते इथे समोर आहे. आम्ही क्षणभर शांत बसून राहिलो. ठीक आहे, लेस्ट्रेड म्हणाला. मिस्टर होम्स, मी तुम्हाला कितीतरी प्रकरणं उत्तमरित्या हाताळताना पाहिलेलं आहे, पण इतक्या कल्पकतेनं इतकं चिवट प्रकरण उलगडेल मी पहिल्यांदा पाहत आहे. आम्हाला तुमच्याबद्दल ईर्ष्या वाटत नाही, अजिबात नाही. उलट आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान वाटतो. उद्या तुम्ही तिथे असाल तर ज्येष्ठ इन्स्पेक्टर पासून ते अगदी नौखे हवालदार या सगळ्यांनाच तुमच्याशी हात मिळवून 2 शब्द बोलण्याची उत्सुकता असेल. धन्यवाद, होम्स म्हणाला. धन्यवाद. मला वाटतं अशा नाजूक भावनांनी तो प्रभावित झाल्याचं मी याआधी कधीच पाहिलेलं नव्हतं. इतका भारावून गेला होता, मात्र निमिषार्धात तो पुन्हा नेहमीसारखा आलिप्त आणि निर्विकार झाला. वॉटसन, हा मोती तिजोरीमध्ये ठेवून दे, तो म्हणाला. कॉक सिंगलटन बनावट प्रकरणाची कागदपत्रे घेऊन ये. लेस्ट्रेड, गुड बाय. तुला कधीही काही छोटी मोठी समस्या आली तर मला नक्कीच बोलव. मी शक्य झाले तेवढी तुला मदत करायला
आणि समस्या सोडवायला मार्ग काढीन.